नागपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। भिवापूर तालुक्यातील नांद पोलीस चौकामध्ये पोलिसांनी नृत्य करत असलेल्या विद्यार्थिनींवरती पैसे उधळल्याची घटना घडलेली आहे। प्रजासत्ताक दिनानिमित्त काही विद्यार्थिनींचा नृत्याचा कार्यक्रम होता आणि त्यावेळी अंमलदार प्रमोद वाळकेने विद्यार्थिनीवरती पैशाची उधळण केलेली आहे। प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये पोलिसांनीच असा गोंधळ घातल्याने सर्वच स्तरामधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। तर आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे नागपूरहून आपल्यासोबत जोडले गेलेत आणि या संपूर्ण घटनेचा आढावा आपण त्यांच्यासोबत घेऊयात। तुषार, अतिशय धक्कादायक प्रकार आहे। प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये मुलींच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि पोलिसांनीच त्यांच्यावरती पैशांची उधळण केलेली आहे। पण महत्त्वाची गोष्ट, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर जरी आता त्याची दखल घेण्यात आलेली असली, पोलीस कार्यवाही करणार असं सांगण्यात आलेलं असलं तरी देखील त्यावेळी ही घटना घडत असताना त्याला विरोध का केला गेला नाही, हा एक प्रश्न समोर येतोय। तृप्ती, निश्चित अत्यंत धक्कादायक आणि तितकीच लाजिरवाणी ही घटना आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये भिवापूर तालुक्यामध्ये नांद गाव आहे, तिथे 26 जानेवारीचा जो सांस्कृतिक कार्यक्रम होता तिथल्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आणि 6व्या वर्गातल्या विद्यार्थिनी स्टेजवर नृत्य करत होत्या। त्याच वेळेला तिथला जो हवालदार होता त्या चौकीतला प्रमोद वाळके हा तिथे सांस्कृतिक कार्यक्रम बघायला आला। सांस्कृतिक कार्यक्रम बघत असताना तो आधीच दारूच्या नशेमध्ये असल्यामुळे लगेच तो मंचावर गेला आणि मंचावर जाऊन त्याने खिशातले पैसे काढले आणि त्या मुलीने उधळण करायला सुरुवात केली। हा संपूर्ण प्रकार 15-20 मिनिट असाच चालू होता। काही गावकऱ्यांनी त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो खाली उतरला नाही। त्यानंतर त्या गावचे उपसरपंच व्यासपीठावर गेले, त्यांनी त्यांना खाली आणलं। महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या गावकऱ्यांनी तिथले माहिती दिली की प्रमोद वाळकेंचा वारंवार असा त्रास असतो लोकांना, त्यांना, कारण की ते दारू पितात आणि त्यानंतर ते फील्डवर काम करतात। 26 जानेवारीला देखील तेच घडलं। या संदर्भात जेव्हा संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर आला तेव्हा संपूर्ण स्तरातून या संपूर्ण घटनेचा निषेध व्यक्त केला गेला। वरिष्ठांकडे याची तक्रार देखील दिली गेली। वरिष्ठांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेले आहे। साधारण आज दुपारपर्यंत कदाचित प्रमोद वाळके यांच्यावर कारवाई देखील होऊ शकते। अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे, कारण की जर का बघायचं झालं तर पोलीस विभागातले असे कर्मचारी ऑन ड्युटी असताना अशा प्रकारे कृत्य करतात। त्यामुळे तिथे उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनावर काय परिणाम झाला असेल अशी पालकांची तक्रार होती। त्यामुळे प्रमोद वाळके यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि त्यांची बदली दुसऱ्या ठिकाणी करावी अशी मागणी तिथल्या स्थानिक नागरिकांनी केलेली आहे। दुसरी गोष्ट, वरिष्ठांनी देखील या संपूर्ण घटनेची तत्काळ दखल घेत त्यांना सुट्टीवर पाठवण्यात आलेलं आहे। जेव्हापर्यंत चौकशी अहवाल येणार नाही तेव्हापर्यंत त्यांना ड्युटीवर रुजू होण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। त्यामुळे त्या संपूर्ण प्रकरणामध्ये प्रमोद वाळके यांच्यावर कारवाई होणार हे निश्चितच आहे। मात्र या घटनेने नागपूर ग्रामीण पोलिसांची प्रतिमा मलिन झालेली आहे। या संपूर्ण प्रकरणाबद्दल सर्व स्तरात नाराजी व्यक्त केली जात आहे। तृप्ती, तुषार, जसं तू सांगितलंस की या आधी देखील या पोलिसांविरोधामध्ये तक्रार करण्यात आलेल्या होत्या, तक्रारी समोर आलेल्या आहेत या घटनेनंतर। मग जर हे पोलीस अशा प्रकारे दारू पिऊन ड्युटीवरती येत असतील तर त्यावेळेसच त्यांच्यावरती कार्यवाही का केली गेली नाही, हा देखील एक प्रश्न आहे। तृप्ती, निश्चितच 3 महिन्याआधी याच भागामध्ये अशाच प्रकारची एक घटना घडलेली होती की एका पोलीस हवालदाराने चक्क दारू पिऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री यांना शिवीगाळ केलेली होती आणि तो व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेला होता। त्यामुळे एक पाहायला मिळतं की ग्रामीण भागामध्ये जे पोलीस कर्मचारी बीटवर काम करतात किंवा फील्डमध्ये काम करतात ते कशा प्रकारे नागरिकांना त्रास देतात किंवा मदधुंद अवस्थेमध्ये ऑन ड्युटी असतात आणि त्यामुळे नागरिकांना तर त्याचा त्रास होतोच, पण पोलिसांची प्रतिमा देखील मलिन होते। मागच्या प्रकरणामध्ये जेव्हा त्या पोलीस हवालदारांनी मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं तेव्हा त्याला तात्काळ निलंबित करण्यात आलेलं होतं। त्यामुळे हाच प्रकार त्याच भागामध्ये घडलेला आहे, त्याच नागपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये देखील त्या जो दोषी आहे प्रमोद वाळके याच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली गेली आहे। कारण की हा प्रकार फक्त 26 जानेवारी पुरता मर्यादित नाही, कारण की फील्डवर काम करताना अनेक तिथले अवैध दारू विक्रेते असो किंवा अवैध व्यवसाय चालणारे जे काही लोक असतात त्यांच्याकडनं हे मोठ्या प्रमाणात पैशाची वसुली करतात आणि त्या पैशाची उधळपट्टी दारूवर करतात आणि ती दारू पेल्यानंतर सामान्य नागरिकांना त्यांचा त्रास देतात। त्यामुळे ग्रामीण भागामध्ये पोलीस नागरिकांना सेवा देण्यापेक्षा नागरिकांना त्रास जास्त देतात अशी नागरिकांची तक्रार आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकारानंतर परत एकदा नागपूर ग्रामीण पोलिसांचे जे
पोलीस कर्मचारी फील्डवर काम करतात त्यांची एकदा चौकशी करण्याची गरज आहे आणि महत्त्वाची गोष्ट की प्रमोद वाडके यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. तृप्ती. निश्चितच तुषार, अशा लाजिरवाणे प्रकार करणाऱ्या पोलिसांवर खरोखरच योग्य ती कारवाई होणं गरजेचं आहे आणि त्यावेळेसच जी प्रतिमा मलिन झालेली आहे ती चांगली होण्यासाठी फायदा पोलिसांना मिळू शकेल. धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.